नमस्कार मित्रांनो, आज आहे रविवार. आम्ही सर्व मित्र आज आम्ही निघत आहोत कोरंबी वॉटरफॉल. हा की नागबीड रोडवर जाताना पडते. एक्झॅक्ट माहिती नाही कुठे आहे, पण हे सर्व नेते आहे मला. सर्व यांनी आता बघितले रील्स वगैरे काय, यांच्या आता हिडन स्पॉट होता यांना माहिती आहे. तर आता आम्ही तिथे निघत आहोत. तर चला भेटूया तिथे गेल्यावर. तरी सर्व आपली मंडळी आहे सोबत जाणारी. नागपूर पासून आहे 100 किलोमीटर. नागपूर पासून 100 किलोमीटर स्पॉट आहे तो. आता बघू, आता एक्झॅक्ट माहित नाही कुठे आहे काय आहे. तर आता निघू मित्रांची वाट पाहत वॉटरफॉल ना एक नंबर. कोरंबी 72 किलोमीटर आम्ही काय छुटे हो का 72. थांब ना रे. बोल ना. उमरेड वरून जायचं रे भाऊ. निकल रहे हैं अभी. घाल ना गाडीत. डोळ्यात घाल. नहीं. चला माग मी बसलो असतो तर कामात आलं असतं. बंद आहे का दादू? चालू आहे हे करा ना. गरम नाही येऊ शकत ना तिथं. बिस्लेरी वहाँ पे भजन आले थे पहले, फिर आगे बढ़ते. आपला आदमी आहे मजावाला. आता कुठं राहते तो दोन भाऊ कुठं उमरेड का हिट झाली गरम झाली. हिडन स्पॉट कोरंबी खतम. मंडळी आम्ही आलो कोरंबी वॉटरफॉलला. पण कोरंबी वॉटरफॉल फॉरेस्टवाले जेवणात येत आहे. तर आम्ही आलो या कोरंबीच्या तलावाकडे. सगळे जे कोरंबी वॉटरफॉलला आलेले लोक सगळे इकडे आले आहेत. आपली गँग जाना बे, तुला आंघोळ करायची आहे ना? होय ना, कुठं तू आंघोळ करून बी नाही आला तुझा. ते सांगणं जरुरी होतं. पाणी नाही हे सांगा लागते आहे का नाही भाऊ? गट्ट समजत नाही. कुणाच्या चपला फेकून राहिले बे. तर मित्रमंडळी, हा आहे कोरंबीचा तलाव. कोरंबीच्या वॉटरफॉल मध्ये आम्ही गेलो होतो, पण तिथं काही येऊ नाही दिलं अंदर, कारण फॉरेस्टवाले सगळ्यांना बघत होते. तर हा स्पॉट आहे कोरंबी तलाव. तरी एक गोष्ट सांगतो, ज्याला पोहता येते ज्या लोकांना पोहता नाही येत ते जा नको. बाहेरून दुरून दुरून जर एन्जॉय करायचं असेल तर चांगला आहे हा स्पॉट. लागली का रॉबी बस रे बाप. एकाही महिना नाही मारला ना म्हणून 8 महिने दिसते. मारलेले कुठे नाही तिथे.